काय सांगतेस का आई? म्हणजे आज परत नचिकेत आणि अप्पांचं भांडण होणार? हे सई थांब जरा. हे बघ आई काय म्हणते, तो नचिकेत म्हणे घरी येणार आहे आणि आपण त्याचं काहीतरी देणं लागतो ते वसूल करायला. याची ना हिंमत वाढत चालली आहे दादा दिवसेंदिवस. हा, या नचिकेतचं तर काही कळतच नाही मला. मी बघून येते जरा. अगं आता येईलच तो. ते यायच्या आत मी त्यांना थांबवते. आलेत. हाय. हा हे घ्या जातं. हेच हवं होतं ना तुम्हाला? एका जात्यासाठी सगळ्यांना काळजीत टाकायची काय गरज होती हो? काय मिळतं हे सगळं करून? कृपा करा आणि जा इथून आता. साई, साई, wait. Here, hold this. Keep it inside. काय हे आता? Keep it inside. And excuse me. हो काय? Hello. आपा केतकर, आपा ऐका तुम्ही घरी प्लीज खाली या. अरे नचिकेत हळू बोल, काय करतोयस तू? आपांना भेटायचं मला. हे नसते उद्योग तुला कशाला सुचत आहेत? जा बाबा जा, लवकर घरी जा. जा जा. हे खाली यायच्या आत पटकन जा बघू. No, सिरियसली बोलायचं आपांशी. अरे पण तुला बघितल्यावर त्यांच्या तळपायाची आग मस्तकात जाते, माहितीये ना तुला? मग कशाला उगाच भांडण उकरून काढतोयस? आणि तू आता बऱ्या बोलाने इकडून जाणार नसशील ना, तर तुला कसा बाहेर काढायचंय मला चांगलंच माहितीये. मायकल, रिलॅक्स प्लीज, काम डाऊन. आपा आज काय पण नाही बोलणार मला. शक्यच नाही. डेमो पाहिजे तुला? Wait, I'll show you. अरे आपा, आपा केतकर आहे घरी तुम्ही? प्लीज या. कोण बोलवते अप्पांना? कोण आलंय? ईश्वरा, अरे नचिकेत वेळ लागलाय का तुला? उठ उठ बघू तिथून आधी. अरे अप्पांनी बघितलं तर काय करतील माहितीये का? Girls, calm down, please. काय नाही होणार. मानसी काकू, please, can you make some tea for me? छान बनवता टी आणि तुमचा चिवडा. Oh my God, that's so lovely. देणार please. नचिकेत काय चाललंय तुमचं? अरे आता तरी जा जा. हे बघ नचिकेत, आता माझा जमदग्नीचा अवतार तुला दाखवणार आहे मी. जा बऱ्या बोलाने, नाहीतर अहो तो ऐकतच नाहीये आमचं. कधीच सांगतोय त्याला जा जा, पण तयारच होत नाही. अहो असं काय करताय? बोला ना काहीतरी. काय म्हणणं काय त्याचं? आप्पा चहा आणि चिवडा मागतोय तो. द्या मग. आणि लवकर जाऊ द्या त्याला इथनं. येतो मी. आपा वेट. चिरे मी काय पण बोलणार, तुम्ही ऑब्जेक्ट नाही करू शकत. अशुद्ध मराठी बोलला तरी पण नाही करणार. ते कसं काय? This is the reason why. A letter आहे. According to this letter, a घर, a house हे तुमचे सगळ्यांचं आहे. But a land ते आमचं आहे. Many years ago contract झाला आणि त्याच्यात हे तुम्हाला दिला. Now the contract has expired. ते रिन्यू केला पाहिजे. करार झाला होता? आम्हाला काहीच माहित नव्हतं. ईश्वरा, हे काय आता? आई, तुम्हाला माहिती होतं? छे, खरंच हे असं आहे का अप्पा?
आबा प्लीज सांगा ते ना हे करा आहे. आपा आता हे काय नवीन? हो, झाला होता करार. अनेक वर्षांपूर्वी. फ्रॉम नाव ऑन या लँडचा ओनर मी आहे, नचिकेत रावी देशपांडे. आणि मी कधी पण वेन एव्हर आय वॉन्ट तुम्हाला एक घरामधून बाहेर काढू शकतो. बट फॉर नाव मी असं करणार नाही. बट ॲटलिस्ट फॉर नाव, इन फ्युचर मे बी करू पण शकतो. ऑलराईट देन, येतो मी. Tomorrow morning मी पारात येणार. I'm gonna make an announcement. हे बघ, अनाउन्समेंटला उद्घोषणा असं म्हणतात. या whatever ते करणार मी. ऑलराईट, येतो. काकू चहा अँड चिवडा ते उद्या घेणार. ठेव की. बेसन लाडू पण उद्या घेणार. येतो. साई, बाय बाय. अहो, हे सगळं खरं आहे? आप्पा, हे तुम्ही आम्हाला सांगितलंच नाही. हो, मला तर धक्काच बसला. काय हे? आता दिवसभराचं काय, वर्षभराचं मौन घेतील बहुतेक. हो ना. हॅलो. हे घ्या, ठेवा. So lovely. खूप युनिक आहे जात आहे. I missed it so much. माझ्या डेस्क वरती ठेवणार असा. What happened? असं का बघत आहे? नाही, मला कळत नाहीये. माझ्या समोर जे नचिकेत उभे आहेत ते खरेत की घरी येऊन धमकी देऊन गेले ते नचिकेत खरेत? दोन्ही पण. साई, बिकॉज खोटं नाही वागा तुम्ही. पण ते सगळं काय होतं? खरंच आम्हाला घरातून बाहेर काढायचा विचार आहे का तुमचा? ती जमीनच तुमच्या मालकीची आहे, म्हणजे तुम्ही कधीही बाहेर काढू शकता आम्हाला. आणि तशी धमकी सुद्धा दिली तुम्ही. मला माहित नव्हतं तुम्हाला मदत केल्याची परतफेड तुम्ही अशी करणार आहात ते. सांगा तरी तुम्हाला काय हवंय? माझ्या घरच्यांना होणारा त्रास तरी होणार नाही. साई, इट इज नॉट द वे यू थिंक इट इज. ट्रस्ट मी, चुकीचं काय नाही करणार मी. तुम्ही काय करणार आहे हे मगाशीच कळलंय. तुमचं काम झालंय तर मग तुम्ही जात का नाही ऑस्ट्रेलियाला परत? नो, मी थांबणार. पण का? ते करणार तुला. आणि उद्या सकाळी घरी येऊन कसली घोषणा करणार आहात तुम्ही? साई, रिलॅक्स, काम डाऊन प्लीज. सिट. हायपर होता तू, प्लीज सिट. This is the symbol of true friendship. आपला friendship. And you know what? This is forever. पण मग हे सगळं काय चालवलंय तुम्ही? साई, I promise you that माझे मुले त्रास नाही होणार तुला. म्हणजे आता होतोय तो त्रास नाही असं म्हणायचंय का तुम्हाला? साई, साई, रिलॅक्स. जस्ट कीप दिस इन माइंड दॅट जे होणार चांगल्यासाठी होणार. यातून काय चांगलं निघणार आहे? निघणार, करणार तुला. बट टिल देन ओव्हरथिंक करू नको. ओके, रिलॅक्स. थँक्स फॉर दिस. शुभ रात्री. भेटू उद्या.
स्वामी समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ. आजी सगळे कुठे गेले? ते वकील शैलेशच्या ओळखीचे आहेत. काहीतरी तोडगा निघावा बाई. जय जय श्री स्वामी समर्थ. अगं कल्पना, रडायचं नाही हा अजिबात. अगं असं खचून जायचं नसतं लगेच. किती परीक्षा बघतोय देव आपली. आई अगं रडू नकोस, नाही होणार काही. हा नचिकेत इतक्या खालच्या पातळीला जाईल असं स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं. हो ना. आणि आजचं तर जाऊ दे अगं, उद्या येऊन आणि काय घोषणा करणार आहे कुणास ठाऊक. हो ना. जय जय श्री स्वामी समर्थ. पण एवढा वाईटावर का उठलाय तो आपल्या? आणि मुळात वाईट स्वभाव नाहीये ग त्याचा, तरी असं का वागतोय? तेच ना. जय जय श्री स्वामी. माझं तर डोकंच बधीर झालंय तो येऊन गेल्यापासून. माझं पण. जय जय श्री स्वामी. मानसी, त्या वकिलांना जरा दूरध्वनी करून विचार ग, हे दोघे कुठे गेलेत? अजून कसे आले नाहीत? हो विचारते. शैलेशच्या ओळखीचे आहेत तर वकील, काहीतरी तोडगा निघावा बाई. आजी आपण नक्की काहीतरी उपाय शोधून काढतील. अगं आता नाक मुठीत धरून उपाय शोधायला हवा, नाहीतर आपण बेघर होऊ ना. जय जय श्री स्वामी. आई वय माझं झालंय आणि खचत चालले ही. थोड्या वेळाने पूर येणार आहे हिच्या अश्रूंचा. वकील म्हणाले की हे दोघं निघालेत कार्यालयातून. बरं, आणखी काय म्हणाले का ते वकील? नाही. बरं चला आता स्वयंपाकाला लागूया. भुका तर लागणारच आहेत सगळ्यांना वेळेवर. Dad, he's a gem of a person. Appa खूप छान आहे. He invites me for lunch and dinner and he is just a generous person. या लेटर घेऊन गेला मी त्यांच्याकडे. In fact, he invited me, said मी त्यांच्याकडे राहायला काय येत नाही असा विचारला. Yeah, don't worry Dad, don't worry. I have a nice company over here. You can be rest assured. All right, bye-bye, good night. काय बघतो? बाई तुझी तब्येत खराब आहे की माझा कान खराब झालाय का? मला उलट ऐकू येते सगळं. तू करेक्ट ऐकला. करेक्ट ऐकलं ना. अरे मग त्या हिटलर बद्दल असं चांगलं चांगलं का बोलला ते तुझ्या वडिलांशी? You don't use your brains. खरंच बाई माझं डोकंच चालत नाही. त्या खडूस कुचक्या आप्पा केतकर बद्दल एवढं चांगलं चांगलं कोण बोलू शकतं? मी बोलू शकतो. अरे पण का? Look, Dix, मला साई आवडतं. I want to marry her someday. हा Now, आप्पांचं चांगलं नाही बोललं in front of my dad, then ते agree कसं होणार? Right? So मला चांगला बोलावा लागला. I don't have an option. बाई तू भन्नाट आहेस. तोंडावरून भोळा भाळा दिसतो. डोकं एकदम भन्नाट चालतं तुझं. नचिकेत बाबा, मला तुमचा शिष्य बनवून घ्या. तुमच्या नावाचा मी गंडा म्हणतो बाबा. काय बनतो? गंडा बाबा, तुमचा शिष्य होणार मी. But Dix, tomorrow we will have fun. काय करणार आहात गुरुजी? You wait and watch. उद्या नेमका हा मुलगा कसली घोषणा करणार आहे कुणास ठाऊक. विचार करून करून डोकं अगदी शिणून गेलंय माझं. काय म्हणाले वकील? काही होण्यासारखं आहे का? घर सोडावं लागणार नाही ना आपल्याला? अरे सांगा ना काहीतरी. आई आल्या आल्या कसली प्रश्नांची सरबत्ती करतेस? जरा शांत हो जरा. अरे काय म्हणाले वकील? खरंच काही होण्यासारखं आहे का? आई तू बस बरं शांत इकडे बस. आता सांगतोस का? मुहूर्त काढलाय सांगायचा? आई काहीही होऊ शकणार नाहीये. आपले हात दगडाखाली आहेत. काय? वकील म्हणाले की समोरचा पक्ष वरचढ आहे. आपण काही नाही करू शकत. परमेश्वरा,
तूच आता चांगली बुद्धी दे रे बाबा त्या नचिकेतला. त्या कांगारूला आता साक्षात ब्रह्मदेव सुद्धा सुबुद्धी देऊ शकणार नाही. नाही इतकं सोपं वाटलं काय त्याला? बघूया ना मग काय करतोय ते. हो आप्पा, पण ते वकील काय म्हणाले ते ऐकलंय मी सुद्धा. त्या वकिलाला मुळात गाडीची अक्कलच नाहीये. वकिली डावपेच कसे खेळायचे हे शिकलेलाच नाहीये तो. कोणी त्याला वकील केला कळत नाहीये मला. अहो पण थांब. अहो हे प्रकरण राहू दे, आपण नंतर बघू काय करायचं ते. तुम्ही जेवून घेता का? नकोय मला. आप्पा अहो थोड्या वेळाने बरे जेवतील. मी म्हणते आता चिडचिड करून काय उपयोग आहे? आधी आपल्याला काही पत्ता लागू दिला नाही, आता अंगावर आलंय सगळं. आई जाऊ दे ना ती आता. तू अजिबात त्यांची बाजू घेऊ नको. आपल्याला आधी सांगितलं असतं तर काहीतरी मार्ग काढता आला असता ना. पण नाही, समोरच्याला अक्कल असते हे पटतच नाही यांना. अक्कल काय ती फक्त यांनाच. आई अगं तू शांत हो. शांतच आहे मी, अगदी शांत आहे. जा जेवून घ्या. मला ना आज भूकच नाहीये. पण मला सुद्धा नाहीये. भूक नाही म्हणजे काय? एवढा स्वयंपाक करून ठेवलाय, त्याचं काय करायचं? जा मुकाट्याने जेवून घ्या. एक मिनिट, मी तुमच्या आप्पांसारखीच वागते काय? जाऊन दे. इच्छा नसेल ना तर दूध पिऊन झोपा फक्त. हा चालेल. थांबा, मी काय म्हणते, आपण नचिकेतच्या वडिलांशी बोलून बघायचं का? त्या रवी देशपांडेशी? हो. अगं त्या रवीचा नंबर आपल्याकडे कुठे आहे? आणि आता अशा परिस्थितीत नचिकेत सुद्धा देणार नाही आपल्याला नंबर. हो तेही खरंच. चल दादा. आता तूच काहीतरी कर रे बाबा. भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती वनारी अंजन सुता रामदूता प्रपंचना. अहो खरंच झालंय का हे सगळं? नाही, हल्ली रात्रीचा श्लोक म्हणून झाल्यावर तुम्ही बोलत नाही ना कोणाशी, म्हणून विचारते. नाही तर तुम्ही कधी कोणाला काय बोलू देताय? स्वतःच्या बायकोला, मुलांना विश्वासात घ्यावं असं नाही वाटलं का हो तुम्हाला? एवढी मोठी घटना घडली पण तुम्ही पत्ताही लागू दिला नाहीत आम्हाला. करती सवरती मुलं आहेत, समंजस सुना आहेत, कुणावरच विश्वास नाहीये तुमचा. तुम्ही हे सांगितलं असतं तर बरं झालं असतं हो. निदान काहीतरी मार्ग तरी काढला असता सगळ्यांनी मिळून. आता उद्या काय करणार आहोत आपण? अजिबात बोलू नका. मी काय सांगते ते ऐका आता. तो नचिकेत काहीही बोलला तरी सहन करा त्याला. अहो तो आल्यापासून तुम्ही वैर धरलेत त्याच्याशी. आधीपासूनच नीट वागला असता तरी ही वेळ आलीच नसती. ऐका माझं आता काय ते. दुसरा काही मार्गच नाही आपल्याला. त्या नचिकेतला मराठी नीट बोलता येत नाही. जर तो इंग्रजीत काही बोलला तर लगेच त्याला टोमणे मारत बसू नका. निदान उद्याचा दिवस तरी एवढं करा आमच्यासाठी. गप्प बसा. हे बघा, फुकटचे सल्ले मला देऊ नका. आणि त्या बाजार मुळग्याचं मी काही एक ऐकून घेणार नाहीये. माझी तत्व मी मरेपर्यंत सोडणार नाही, लक्षात ठेवा. मग करा काय करायचं ते. लग्न झाल्यापासून कधी माझं ऐकलंय तर आत्ता ऐकणार आहात. हे बघा, मी कुणाशी कसं वागायचं, कुणाशी कसं बोलायचं हे तुम्ही मला शिकवू नका. अहो रात्रीची स्तोत्र म्हणल्यावर एक शब्द बोलत नाही तुम्ही. आज किती बोलताय? म्हणेन मी, आणखीन स्तोत्र म्हणेन, आणखीन बोलेन, स्तोत्र म्हणेन, बोलेन. मग बोला, अख्खा अध्याय म्हणा. मला काय, मी झोपते. आशीर्वाद असू दे रे बाबा तुझा. कृपादृष्टी ठेव तुझी.